रक्षाबंधन हा भावा आणि बहिणीचा सण असतो। सगळ्यांनी आपण खूप छान प्रकारे साजरा केलेला असेलच आणि मी कशा प्रकारे केलेला आहे। त्याचबरोबर आमच्या घरामध्ये सत्यनारायण पूजा झाली आणि गंगा पूजन सुद्धा झालेलं आहे। तर ते कशा प्रकारे केलेलं आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सगळंच बघणार आहोत। आणि भावाने आमच्यासाठी घेतलेली साडी असं बरंच काही। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर बघा, सकाळची सुरुवात माझी खूप छान झाली। सकाळी गॅसचं पूजन झालं, त्यानंतर देवांची देवपूजा करायची होती। तर बाप्पांची मूर्ती ही माझ्या मुलांकडे असते बऱ्याचदा, जेव्हा ते बाहेरगावी शिकायला गेले किंवा कुठे गेले तेव्हा। तर मी आज त्यांचा सुद्धा अभिषेक केलेला आहे आणि आपले बाळकृष्ण भगवान। तर आज पौर्णिमा तिथी आहे। पौर्णिमा तिथी ही खूप मोठी असते, म्हणून आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करतो किंवा अशा प्रकारे बाळकृष्ण भगवान यांचं पूजन करत असतो। तर विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी यांची विधीनुसार पूजा करणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर स्वयंपाकामध्ये सुद्धा तयारी सुरूच होती। तर अशा प्रकारे आम्ही पुऱ्या बनवलेल्या आहे, श्रीखंड, वरण भात आणि भाजी। तर अशा प्रकारे साधा अगदी स्वयंपाक बनवला। आणि सत्यनारायण पूजा म्हणजे आज माझा 5वा सत्यनारायण पूजेचा दिवस आहे। तर सत्यनारायण पूजेसाठी प्रसाद बनवायचा होता, तर प्रसादसुद्धा बनवून झालेला आहे। तर आजची पूजा तुम्ही बघू शकता। आज आहे पौर्णिमा तिथी। तर मी आपली देवींची पावलंसुद्धा खूप छान प्रकारे अशा प्रकारे पूजेमध्ये ठेवली आणि बाप्पांजवळ मी राख्या ठेवल्या होत्या। तर जे काही राख्या आहेत त्या सर्वप्रथम आपण देवांना बांधत असतो आणि त्याच्यानंतर त्यांचं ऑक्शन वगैरे करून आपण आपल्या घरातील ज्या व्यक्ती आहेत त्यांना बांधतो राख्या, त्यांचं ऑक्शन करत असतो। तर सर्वप्रथम आपल्या देवघरामधील आपले बाळकृष्ण भगवान आहेत त्यांना महत्त्व देऊन आपण खरं तर केलं पाहिजे, कारण तेच सगळ्यात लहान आहे। तर बघा, अशा प्रकारे सकाळची पूजेची सुरुवात झाली। अगदी पूजासुद्धा खूप छान मनाला प्रसन्न करणारी झाली होती। तर आणि नैवेद्यामध्ये बघू शकता अशा प्रकारे स्वयंपाक बनवलेला आहे। आपल्याकडे जर अशा प्रकारे केळीचं पान असेल, रिअल आणि आर्टिफिशियल, तर दोन्ही किती सुंदर दिसतात ना। ज्यावेळेस आपण नैवेद्य देतो तेव्हा एखाद्या पाटावर ठेवूनच आपण नैवेद्य द्यायचा किंवा अशा प्रकारे आसन द्यायचं आणि त्याच्यावर नैवेद्य ठेवायचा। तर दोन्ही गोष्टी आपण करू शकतो। तर अगदी दिसायला खूप सुंदर दिसतं असं केळीचं पान। वाती घ्यायच्या, तर तेलाच्या आपण वाती, मोठ्या वाती घ्यायच्या असतात। आणि देवांना ज्यावेळेस आपण ऑक्शन करतो तेव्हा फुलवाती तुपाच्या घ्यायच्या असतात। तर बघू शकता अशा प्रकारे छोटंसं डेकोरेशन केलं होतं मी। आणि ही जी फुलं आहे शेवंतीची, मी ही सुद्धा डेकोरेशनसाठीच आणलेली होती। तर ही बऱ्याच दिवसांची आहे। तर आणि बघा, इथे या ठिकाणी मी पाण्यामध्ये दिवासुद्धा लावलेला आहे आणि बांधण्यासाठी ज्या राख्या आणल्या होत्या त्यांचंच केलं डेकोरेशन। तर आणि सुपारी बघू शकता मोत्याची, ती ऑक्शन करण्यासाठी। आणि देवघराजवळच मी म्हटलं दोघांनाही तुम्ही इथेच ऑक्शन करून राखी बांधून घ्या। तर बहिणीने बांधली भावाला राखी आणि गिफ्ट काय दिलेलं आहे आपण बघणारच आहोत। तर सुरुवातीला फसवणूक केली बहिणीने भावाची, त्याच्यानंतर त्याला परत दुसरं गिफ्ट दिलं, ते रिअल। तर कोणतं गिफ्ट आहे फसवलेलं आणि कोणतं आहे रिअल आपण तेच बघणार आहोत। कसं असतं ना, भावा आणि बहिणीचं नातं लहान असतो तेव्हा एकमेकांच्या खोड्या काढतो, खूप भांडतो आपण एकमेकांशी, परंतु अबोला धरतो आणि काही क्षणात परत बोलायला लागतो। तर यालाच खरं प्रेम म्हणतात। तर बघा, अशा प्रकारे राखी तर बांधून झालेली आहे। आता गिफ्ट द्यायची सुरुवात इथे करणारच आहे। तर पहिले तोंड गोड करून झालं तर आपण म्हणतो ना सरप्राईज, तर तसंच हे सरप्राईज आहे। तर घरच्या घरी तिने अगदी जुन्या पेपरपासूनच त्याला कव्हर केलं आणि गिफ्ट अशा प्रकारे दिलेलं आहे। तर भावानी पैसे तर देऊन झाले, आता बहिणीने काय दिलेलं आहे तर चला बघूया। अगदी ज्यावेळेस हे ओपन करत होते ना, तर मलासुद्धा खूप हसू येत होतं, कारण हसण्यासारखीच खूप गोष्ट होती बरं का भारी। म्हणजे मलासुद्धा नंतरच कळालं ते। तर कशी आहे वस्तू चला बघूया। किती भारी फसवलं ना। आपल्याला एखादी वस्तू कोणी देतं त्यावेळेस किती उत्सुकता असते ना बघण्याची। खूपच छान आठवण राहील असं गिफ्ट दिलेलं आहे माझ्या मुलीने।
तर आता बघूया रिअल गिफ्ट काय दिलेलं आहे। तर अशा प्रकारे आहे। तर या वस्तूला गार्डनिंग बेल असं म्हणतात। या वस्तूचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला जर कोणी गिफ्ट म्हणून दिलेली तर खूप छान असतं। तर हे आपल्या वाहनांना लावू शकतो, कारला लावू शकतो। तर चला बघूया आता सणानिमित्ताने माझ्या मुलीने कशा प्रकारे तयारी केलेली आहे। तर आपण नेहमी खूप साधे राहतो, परंतु अशा सणावारांना आपण थोडं जरी मेकअप केलं किंवा तयारी केली तरी खूप भारी वाटतं। तर ही क्लिप सुद्धा तिने स्वतः बनवलेली आहे आणि तयारी तर झाली। आता चला आम्हाला ज्या ठिकाणी जायचं आहे ते म्हणजे आई वडिलांच्या घरी। तर तिथे गेल्यानंतर बघा सगळ्यांनी आपापल्या राख्या अशा प्रकारे एका ठिकाणीच ठेवल्या आणि ते थोडाफार व्हिडिओ शूट केलेला आहे मी। तर बघा आता मंडळी इतकी जमा झालेली होती, तर सगळ्या बहिणी आम्ही आणि भाऊ भाऊजाई भावाची मुलं असं सर्वजण एकत्र आलो। तर हा जो सण आहे ना, तर बऱ्याच वर्षानंतर आम्हाला एकत्रपणे साजरा करता आलेला आहे। तर साधारणतः मला असं वाटतं की 2-3 वर्ष झाले आम्ही तेव्हा सगळे जमलो होतो। तरी पण याच्यामध्ये आणखी बहिणीचा एक मुलगा कमी आहे, त्याचं कॉलेज असल्यामुळे तो येऊ शकला नाही। तर बाकीचे सगळेजण आलेले होते। तर बघा सगळे ज्यावेळेस एकत्र आपण जमा होतो किंवा एकत्र हा सण साजरा करतो, तर अगदी वातावरण काय म्हणजे असं काही लग्न कार्य आहे असंच झालं होतं। अशा शुभ प्रसंगामध्ये आपण सर्वजण एकत्र येतो आणि एकत्र आल्यानंतर आपल्या गप्पासुद्धा रंगतात। आपल्या जुन्या लहानपणाच्या आठवणी आपल्याला आठवतात की आपण लहानपणी कसे होतो, काय होतो। या सगळ्या जुन्या आठवणींमुळे आपल्याला आपलं बालपणसुद्धा आठवतं आणि आपण ज्या खोड्या केलेल्या आहेत त्यासुद्धा आठवतात। तर बघा आता सगळ्यांचं अशा प्रकारे ऑक्शन करायचं काम सुरू आहे। तर ही माझी बहीण आहे, हिनेसुद्धा भावाला राखी बांधलेली आहे आणि मुलांच्या हातात बघू शकता अशा प्रकारे यांना घड्याळ दिलेले आहेत। तर ह्यासुद्धा राख्याच आहेत बरं का। तर बघा लहान मुलांना अशा मी त्यावेळेस राखी म्हणजे खूप वेगळं वाटायचं आणि कोणालाही काय वाटायचं की ज्यांची सगळ्यात मोठी राखी तर त्यांचीच खूप भारी बरं का। पण असं नसतं। आता काय झालेलं आहे, बऱ्याचशा राख्या ह्या छोट्याच यायला लागलेल्या आहेत। खरं महत्त्व कशाचं असतं हो, तर खरं आपल्या कॉटनच्या धाग्याचं असतं बरं का। रेशीम धागा म्हणतो आपण, त्या धाग्याचं असतं बरं का। आपण तशा जरी राख्या बांधल्या तरी त्याला अत्यंत महत्त्व आहे बघा। धागा म्हणजे लाल धागा, तो जरी बांधला तरीसुद्धा चांगला आहे। आणि बघा सगळ्यांनी कार्यक्रम झाला आणि अशा प्रकारे पाया पडायला लागले, म्हणजे सगळ्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सगळेजणी A to Z जणांनी अशा प्रकारे या ठिकाणी पाया पडलेले आहेत। तर बघा आपण लहानपणापासून आपल्या मुलांना जर सांगितलं की मोठ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचं माणसांच्या पाया पडणं आणि ते पडल्यानंतर आपल्याला आशीर्वादसुद्धा दिले जातात, तर खरंच हा सण असाच असतो बरं का। आणि कुठलाही तुम्ही भाऊबीज म्हणा, रक्षाबंधन म्हणा, आपले जे हिंदू धर्माचे सण असतात त्या प्रत्येक सणाला खूप महत्त्व असतं। तर हा सुद्धा सण अत्यंत महत्त्वाचा आहे। आमच्या फॅमिलीमधील सगळी जी लहान मंडळी आहे ती आज सगळी मोठी झालेली आहे। तर बघून खूप भारी वाटलं बरं का। आणि आमच्या इशूची वेणी बघू शकता, ही सागर वेणी आहे, तर मीच घालून दिली होती हिला। तर तिला खूप आवडते वेणी, तर मी बऱ्याचदा आली का तिला अशा कार्यक्रमांमध्ये घालून देते। तर बघा आवड निवड असते प्रत्येकांची आणि खूप छान वाटलं मला सुद्धा। तर बघा अशा प्रकारे आम्ही सगळ्यांनी एकमेकांना राख्या बांधल्या होत्या, बहिणींनी सुद्धा बांधलेल्या होत्या बरं का। आणि अशा प्रकारे रिंगण केलं आणि आम्ही हा सण खूप छान साजरा केला। चला बघूया मला दिलेलं गिफ्ट काय आहे। तर अशा प्रकारे मला साडी मिळालेली आहे भावाकडून। धन्यवाद भाऊ राया, तू दिलेली साडी मला खूप आवडली बरं का। तर कलर कॉम्बिनेशन अगदी छान आहे आणि सिल्कमधील आहे। त्यानंतर आणखी एक सरप्राईज दिलेला आहे आमच्या भावाने आम्हाला। तर बघा बऱ्याच वर्षानंतर आजचा हा दिवस आला असंच म्हणता येईल आणि तो आम्हाला म्हणाला की तुम्हाला आम्हाला बाहेर न्यायचं आहे, तर आमच्याकडून एक छोटीशी पार्टी तुम्हाला। तर आम्ही 4 बहिणी, माझा भाऊ आणि आमची वहिनी, आम्ही एवढे जण मिळून
चाललो आहोत हॉटेलला. तर मात्र मुलांना कोणालाही घेतलं नाही. म्हणजे तुमचं रेग्युलर रुटीन जे असतं ते मुलांमध्ये तुम्ही व्यस्त असतात, तुम्हाला वेळ मिळत नाही. तर एकटं कधीतरी असं फिरावं किंवा फिरायला जायचं तर खूप भारी वाटतं. कुठेतरी आपल्याला शांतता लागते आणि आपण रोजच्या म्हणजे मुलांचा जो किलकलाट असतो तर याच्यापासून थोडं दूर जातो. घरातून बाहेर पडताना मात्र आम्ही स्वयंपाक करून निघालो, कारण जी लहान मंडळी आहेत त्यांनासुद्धा जेवण करायचं होतं. परंतु त्यांना न सांगताच आम्ही चुपचाप निघालो, कारण बघा त्यांच्यासमोर जर आलो असतो तर आम्हाला बाहेरही पडता आलं नसतं. म्हणून त्यांना कळूच दिलं नाही. त्यांना आईस्क्रीम मागवली, त्यांना जेवण छान बनवलं आणि अशा प्रकारे आम्ही आलेलो आहोत. तर या ठिकाणी आल्यानंतर ज्यावेळेस आम्ही कार्स बघितल्या तर भव्य गर्दी होती. आज आहे रक्षाबंधन आणि मला वाटतं बरेचसे जण भाऊ बहिणी वगैरे. त्याच्यानंतर आम्ही सगळे जेवायला या ठिकाणी बसलेलो आहोत. तर सगळ्यांच्या गप्पा रंगलेल्या होत्या आणि अशा प्रकारे जेवणसुद्धा सुरू होतं. आज म्हटलं जेवणापेक्षा काहीतरी वेगळं खाऊया, तर आम्ही थोडं सूप वगैरे अशा बऱ्याचशा गोष्टी वेगवेगळ्या मागवलेल्या आहेत. आणि सर्वांमध्ये भर पडली ती म्हणजे या प्रकारच्या स्वीट डिशची. तर बघा बऱ्याच जणांनी पहिल्यांदा बघितली असेल, तर मी सुद्धा दुसऱ्यांदा ही खाल्लेली आहे बरं का. तर अशा प्रकारे आजचा दिवस खूप छान गेला आमचा, सकाळपासून सायंकाळ म्हणजे रात्रीपर्यंत. जवळजवळ आम्हाला 10:30 पावणे 11 झाले होते रात्रीचे. तर आमच्या खूप गप्पा रंगल्या रात्री. म्हणजे आम्ही ज्यावेळेस इथे हॉटेलला बसलो होतो तर आमच्या बालपणीच्या आठवणी, आम्ही कसे होतो, कशा प्रकारे एकमेकांशी भांडण करायचो. तर बघा आपण सगळे एकत्र जमल्यानंतरच खरे ह्या गोष्टी होऊ शकतात. तर आमच्या भावानी आम्हाला दिलेलं हे सरप्राईज अगदी छान होतं बरं का. खूप खूप छान होतं. धन्यवाद. तर अशा प्रकारे आजचा दिवस आम्ही साजरा केलेला आहे. आता उद्या आहे रविवार आणि रविवारी आणखी वेगळं काहीतरी घडणार आहे. तर आपण तेच बघणार आहोत. तर आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा सगळेजण करतो. तर आम्ही कशा प्रकारे साजरी केलेली आहे. आणि गंगा पूजन बघा आपण 4 धाम करतो, तर असे देवस्थानं करून आपण गंगेचं पाणी आपल्या घरामध्ये आणतो आणि त्याचा खूप मोठा कार्यक्रमसुद्धा केला जातो. तर प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतात. तर आम्ही अगदी साधा केलेला आहे, कारण आमच्या घरामधील मंडळीच एवढी आहे तर कोणाला बोलवायचं कामच येत नाही. कारण फॅमिली मोठी असली म्हणजे आपण आपल्या घरातच करू शकतो. तर आजची सकाळची देवपूजा तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे केलेली आहे. सकाळी सकाळी देवांचं देवपूजन झालं आणि थोडंफार घरातली आवरावर झाली आणि त्याच्यानंतर जायचं होतं आईकडे. तर खरं तर मी लवकर जायला पाहिजे होती, पण काही कारणांनी म्हणजे घरातील कामं संपत नाही आपले कधीच, तर थोडा उशीरच झाला. परंतु माझी लहान बहीण आहे तर तिनेच पूर्ण पूजेची मांडणी म्हणा किंवा घरात आवरावर सर्व काही केलं आणि अशा प्रकारे इथे कार्यक्रम सुरूच होता. तर गंगेचं जे पाणी आणलेलं होतं तर बरेच वर्ष झाले त्या गोष्टीला, तर ते असंच ठेवलेलं होतं. तर त्यांचेसुद्धा पूजन झालेलं आहे. तर आम्ही या साईडलाच केलेली आहे. ही आहे उत्तर दिशा. तर आपण म्हणतो ना की नदी, तलाव, हिरवळीचा भाग हा उत्तर दिशेचा असतो. तर म्हणून या दिशेलाच ठेवून अशा प्रकारे पूजन झालेलं आहे. त्यानंतर ब्राह्मणाने सांगितलं की सगळ्यांनी आईवडिलांच्या पाया पडाव्या. तर बघा सगळ्यांनी लहान असो मोठे असो प्रत्येकाने आईवडिलांच्या पाया पडलेले आहेत. तर काहींनी आजी आजोबांच्या, आम्ही आमच्या आईवडिलांच्या. तर अशा प्रकारे सुरुवातीला पूजन केलं आणि त्याच्यानंतर पाया पडलेले आहेत. तर आपण म्हणताना शुभ आशीर्वाद घ्यावे मोठ्या व्यक्तींचे, कारण ते आपल्याला चांगलेच आशीर्वाद देतात. आणि ज्यावेळेस आपण आशीर्वाद घेतो ना त्यावेळेससुद्धा आपण मनापासून आशीर्वाद घ्यावे आणि देणाऱ्याने सुद्धा चांगले आशीर्वाद द्यावे. तर ही एक गोष्ट खूप छान आहे आणि आपण ही सवय लावली पाहिजे आपल्या मुलांना. कारण बघा आपण ज्यावेळेस पाया पडतो तर त्यावेळेस त्यांच्याकडून आपल्याला पॉझिटिव्ह बोलवतो. तर ते गुरुजी आम्हाला ह्यावेळेस मिळाले नाही.
तर आम्ही दुसऱ्याच गुरुजींना घरी बोलवलेलं होतं पूजा करण्यासाठी। तर त्यांनी सुद्धा सत्यनारायण पूजा आणि गंगामायेची पूजा त्याच्यानंतर आरती वगैरे अगदी छान प्रकारे करून दिली आणि खरंच धन्यवाद गुरु। आदल्या दिवशी स्वीट डिश जी मागवली ती आज सुद्धा मागवलेली आहे। तर काहींनी ही खाऊन बघितली असेल, काहींनी पहिल्यांदाच खाल्ली असेल। तर असा एक छोटासा हा बदल इथे केला आणि त्याच्यानंतर परत निघालो। तर निघताना पावसाचं वातावरण होतं आणि जायचं तर घरी आहे ना, तर त्यामुळे आम्ही तसंच निघालो आणि बघा पाऊस तर फार होता आणि तो काही